मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। तर मित्रांनो, जय शिवराय. आज निघालोय जुन्नर तालुक्यातील एका भन्नाट किल्ल्यावर, तो म्हणजे हडसर किल्ला. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा किल्ला इतिहास, निसर्ग आणि थरार यांचा जबरदस्त संगम आहे. सातवाहन काळापासून या परिसरावर लक्ष ठेवणारा एक महत्त्वाचा पहारेकरी म्हणून याची ओळख आहे. आणि या भन्नाट प्रवासात माझ्यासोबत आहेत माझे कबड्डीचे दोस्त. पुढे ट्रेकमध्ये काय झालं, किती मज्जा आली, किती दमलो आणि किल्ल्यावर काय पाहायला मिळालं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला, वेळ न घालवता आपण आजच्या हडसर किल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. धन्यवाद. तर मित्रांनो, जर तुम्ही हडसर किल्ल्यावर येण्याचा प्लॅन करत असाल तर ही माहिती नक्की उपयोगी पडेल. पुण्याकडून येत असाल तर मंचर, नारायणगाव आणि जुन्नर मार्गे साधारण 100 किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही हडसर गावात पोहोचू शकता. स्वतःचे बाईक किंवा कारने साधारण 2.5 ते 3 तास लागतात. मुंबईकडून येणाऱ्यांसाठी कल्याण, मुरबाड आणि माळशेज घाट मार्गे हडसर गाव गाठता येतं. हा प्रवास साधारण 170 ते 180 किलोमीटरचा असून 4 ते 5 तासांचा आहे. हडसर किल्ल्याला भेट देण्यासाठी जुलै ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. पावसाळ्यात इथला निसर्ग अप्रतिम दिसतो, पण मुसळधार पावसात दगडी पायऱ्या खूप निसरड्या होतात, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. तर चला मग आता सुरू करूया हडसर किल्ल्याचा हा भन्नाट ट्रेक. नमस्कार, आम्ही पोहोचलोय हडसर किल्ल्याजवळ. तर मित्रांनो, गाडी पार्क करून आता आपल्या ट्रेकची खरी सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला हडसर गावातील काही घरे मागे पडतात आणि पुढे लागते ती शेतातून जाणारी पायवाट. पावसामुळे रस्ता चिखलमय आणि घसरडा झाला आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल जरा जपून टाकावं लागतं. पण या हिरव्यागार शेतांमधून आणि सह्याद्रीच्या कुशीतून चालताना जो आनंद मिळतो तो शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. चला आता आपण हळूहळू किल्ल्याच्या पायथ्याकडे जाऊया. तरी तुम्ही बघू शकता, जसं आपण किल्ल्याच्या जवळजवळ चाललोय, किल्ल्याचा व्ह्यू अप्रतिम सुंदर असा दिसत आहे. तुम्ही बघू शकता, कोणी डोंगर दिसतात, रस्ता तिथून दिसतात. आपण जसं पुढे जाऊ तसं आपल्याला पायऱ्या, कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. चला आपण पाहू. तसं आम्ही चालतं चालतं पुढं आल्यावर तिथे आम्हाला एक महादेवाचं मंदिर लागलेलं आहे ओपन. खूप छान असं नंदी व त्याच्यावर महादेवाची पिंड एकदम भारी, खूप असं.
समुद्र सपाटीपासून सुमारे 3200 फूट उंचीवर वसलेला हडसर किल्ला जुन्नर परिसरातील गिरिदुर्गांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला मानला जातो. शिवनेरी, चावंड, जीवधन आणि निमगिरी या किल्ल्यांसोबत मिळून तो एक संपूर्ण भागावर लक्ष ठेवत असे. आजही त्याचा भक्कम दगडी रचना आणि उभे कातळ पाहिले की त्या काळातील अभियांत्रिकीचं कौतुक वाटतं. हडसर किल्ल्याचा इतिहास प्राचीन काळापर्यंत पोहोचतो. सातवाहन काळात जुन्नर हे महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं आणि नाणेघाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या परिसरातील किल्ल्यांना मोठं महत्त्व होतं. हडसर हा त्यापैकीच एक महत्त्वाचा पहारेकरी किल्ला होता. व्यापारी, संरक्षण आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणं ही त्याची प्रमुख काम होती. तर मित्रांनो, ट्रेक सुरू असताना अचानक मनात एक भावना दाटून आली, ती तुम्हाला शेअर करूशी वाटते. या ट्रेकच्या काही दिवसांपूर्वी आमच्या मित्रपरिवारावर एक मोठं दुःख कोसळलं होतं. आमच्यातला एक जिवलग मित्र सार्थक वाघ आम्हाला कायमचा सोडून गेला. या संपूर्ण ट्रेकमध्ये प्रत्येक क्षणी त्याची उणीव जाणवत राहिली. या फोटोमध्ये आम्ही सगळे आहोत, पण तरीही काहीतरी हरवलं सारखं वाटते, अपूर्ण वाटते. सार्थक, तू आज आमच्यात नसला तरी तुझ्या आठवणी कायम आमच्यासोबत राहतील. तू जिथे कुठे असशील शांत आणि सुखी राहा, हीच आमच्या सर्व मित्रांची मनापासून प्रार्थना आहे. तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. तू कायम आमच्या हृदयात आणि आठवणीत राहशील. मिस यू सार्थक. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना जुन्नर परिसरातील या किल्ल्याचं महत्त्व ओळखलं होतं. हडसर किल्ला ही स्वराज्यात सामील झाला आणि पुढे मराठा साम्राज्याचं संरक्षण व्यवस्थेचा भाग बनला. या किल्ल्याचा उंच कड्यांमुळे आणि अवघड चढाईमुळे शत्रूसाठी इथे पोहोचणं सोपं नव्हतं. पण हडसर किल्ल्याची खरी ओळख फक्त त्याच्या इतिहासामुळे नाही, तर पुढे दिसणाऱ्या एक संद दगड कोरलेल्या पायऱ्या आणि भव्य प्रवेशद्वारामुळे आहे. त्या पाहिल्यानंतर तुम्हालाही जाणवेल की त्या काळातील कारागिरांचं कौशल्य किती अफाट होतं. चला आता ते आपण जवळून पाहूया. तर मित्रांनो, जसजशी वाट पुढे चालली होती तसं तसं आम्हाला हा गड त्याचं एक अद्भुत रूप आम्हाला दाखवित होतं. पहिल्या महादरवाज्यातून वर गेल्यावर पहिल्या टप्प्यावर मेन गडाकडे न जाता उजव्या बाजूला पायवाट दिसत होती. आम्ही त्या बाजूने चाललो होतो. तर पुढे गेल्यावर आम्हाला दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती दिसली. खूप सुंदर अशी मूर्ती होती व इथूनच पुढे माणिकडोह धरणाचा आपल्याला अद्भुत नजारा पाहायला मिळतो. एवढ्या उंच डोंगरावर आमचा दम निघाला, मानलं पाहिजे आजीला. एवढ्या उंच गडावर आजी आल्या गुरांना घेऊन. आजी वय किती तुमचं? 80 वय. कुठून येतं तुम्ही? मग कोणत्या वाटेने आले? नळीच्या वाटेने. गुडघे दुखत नाही का तुमचे? दुखत, पण आता काय करायचं, दर दिवस नाही. मग किती दिवसातून आता येते? 10-12 दिवसांना. हा का? किती वर्षापासून तुम्ही तर स्थायिक आहे का पहिल्यापासूनच येत? पहिल्यापासूनच येत आम्ही. हा का? हा. गुडघे वगैरे दुखतात का नाही? दुखतात, पण एवढं नाही दुखते. नाही दुखते. ठीक आहे चालतंय. चला, घ्या काळजी आजची. हा, मग इथं पुढे आल्यावर आपल्याला एक पाण्याचं टाकं लागतं.
आता पूर्वी या काळात फक्त पाणी प्यायचे स्रोत हे पाण्याच्या टाकीच असायचे आणि स्वच्छ पाणी असायचं. पण आता सध्या त्याच्यात खूप शेवाळे घाण आहे, पावसाचं पाणी म्हणा किंवा पण ह्या जे जनावर दिसतात यांना एक पर्याय हेच पाणी आहे, हेच पितात. तुम्ही बघू शकता पुढं आल्यावर आपल्याला लागतो एक माणिक डोह धरण असल्यावर त्याचा मोठा असा कालवा तलाव आणि खाली असे छोटे छोटे गाव. दोरखंड बिरखंड असेल चढला बघा तुम्ही बघू शकता. तिकून आपल्याला बघितलं तर असं वाटत होतं हा पूर्ण असा एक डोंगर आहे, पण या डोंगराला पोखरून यामध्ये अशा छनी हातोड्याने कातळ्या करून ह्या कातळ्यातून पायऱ्या घडवलेल्या आहेत. त्यावेळेच्या कारगिरांना खरंच मानलं पाहिजे. महान कारागीर. जागा कुठे गेले तुझी? इथं वरती आल्यावर आपल्याला अशा त्या काळातील बलाढ्य अशा तोफा पाहायला मिळतात. असं म्हणतात की इथलं पाण्याचं टाकं साफ करताना काही संवर्धनवाले होते त्यांना ह्या तोफा सापडल्या. जे खालचं जे व्हील्स आहेत चाकं ते आत्ता बसवलेत, पण हे जे तोफा आहेत त्या जुन्याच. बघू शकता या तोफा ते आत्ता बनवलेलं आहे, पण हे जे तोफा आहे बघू शकता तुम्ही याच्यावर नक्षी. इकडून गेले सर असं बघू शकता तुम्ही याची नक्षी. बघायचं तोंड काय अप्रतिम अशी कारागिरी. काय असेल मासे बिसे बेडकं. इथं पुढं आल्यावर आपल्याला असा एक बोर्ड लागतो, इथून सांगितलेलं आहे त्या साईडला धान्य कोठार आणि इथं शिवमंदिर. असं शिवमंदिर लागतं. आपण पहिलं शिवमंदिराला जाऊ, तिथून नंतर धान्य कोठारला जाऊ. हां असं खूप मस्त जागा आहे, आपण एक्सप्लोर करू त्याला. चला
बघू शकता आता इथं काय वाट मस्त दुःख आले तिथं. इथं आपल्याला तलाव लागलेला आहे, गोल तलाव बघू शकता. आता हा गोल तलाव पावसाने थोड्याला भरलेला आहे, पण जेव्हा भरपूर पाऊस होत असेल तेव्हा बघा इथून सगळीकडे दुःखच दिसतं खाली खरंच. सर्व काही करतो. वा एकच ना. असं वातावरण पाहिजे दुःख. एकच. गडाच्या शिखरावर वसलेलं हे प्राचीन महादेव मंदिर प्रत्येक ट्रेकरसाठी श्रद्धा आणि शांततेचं ठिकाण आहे. मंदिरासमोरचा भव्य नंदी तसेच आत असलेला गणेश, गरुड आणि हनुमानाच्या मूर्ती या मंदिराचं वैशिष्ट्य मानले जातात. शतकानुशतके वारा, पाऊस आणि काळाच्या झळा सहन करत हे मंदिर आजही गडाच्या इतिहासाची साक्ष देत उभं आहे. आपलं असं अतिशय सुंदर दर्शन या महादेवाच्या मंदिरात झाले. तुम्ही वातावरण बघू शकता, एक नंबर झाले. पण 2 पावलं पुढे आल्यावर इथं बघितलं तर गाय मेलेली दिसते. आता आमच्या मते तर बहुतेक इथं बिबट्या वगैरे भरपूर असतात, त्यांच्यामुळे गायीचा घात झाला असेल. पण शेवटी देव जाणो. चला पुढं मस्त असं वातावरण झालेलं आहे, बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं हे तिथं मला आढळून दिसतं. हे बघा अजून एक गाय मेलेली आहे इथं. तिथं पुढे आलो आपल्याला एक वा चल कुठं पडतो इथं आल्यावर आपल्याला भेटलाय आपला मित्र. आला बघ कसा. इथं आपल्याला असं पाण्याचं टाकायला लागतं. हे आता देवीचं मंदिर आहे म्हणतात, पण नक्की शुअर नाही आम्ही कशाचं मंदिर आहे. तिथून खाली आलं अजून एक मारुतीचं मंदिर लागेल. हा देवीचं मंदिर आहे. हे बघा मान दाखवलं मस्त आहे. हनुमान शिल्प व चौथरा. हनुमान शिल्प कुठे आहे? हा इकडे. सॉरी. हे बघा आपण जे म्हणत होतो या किल्ल्यावर येण्यासाठी 2-3 वाटा आहे. एक राजमार्ग, दुसरा नळीचा मार्ग आणि हा खुंटीचा मार्ग. हे बघा तुम्हाला इथं खुंटी ठोकलेली दिसते आणि तिथून खाली असं सरळ. आता पूर्ण फॉग दिसतोय, पण बरेच ट्रेकर्स प्रेमी
इथून खाली असं खुंट ठोकलेलं आहे किंवा ते त्याने तुम्ही फॉग बघू शकता, खाली गाव बघू शकता. एक नंबर अप्रतिम. भारी वर घेतला बघू शकता आपले पाठीराखा बजरंग बली. आणि आता आपण आलो आहोत हडसर किल्ल्याच्या सर्वात महत्त्वाच्या वास्तूंपैकी एका या भव्य धान्य कोठाराजवळ. युद्धकाळात सैनिकांसाठी अनेक महिन्यांच्या धान्यसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी अशा कोठारांचा वापर केला जात असे. दगडात बांधलेली ही मजबूत रचना उष्णता, पाऊस आणि आर्द्रतेपासून धान्याचं संरक्षण करत असे. आज जरी ते रिकामे दिसत असलं तरी कधी काळी इथंच गाड्यांच्या जगण्याची खरी ताकद साठवली जायची. या विशाल कोठारात उभं राहिल्यावर त्या काळातील नियोजन, दूरदृष्टी आणि किल्ल्याचं व्यवस्थापन किती मजबूत होतं याची कल्पना येते. प्रत्येक दगड आजही स्वराज्याची इतिहासाची निःशब्द साक्ष देतो. इतका वेळ गड फिरताना आणि चढाई करताना पोटात अक्षरशः कावळे ओरडत होते. मग या थंडगार धान्य कोठारात बसून आम्ही सगळ्या मित्रांनी आपापले डबे उघडले. त्या क्षणी घरचं साधं जेवणसुद्धा पंचतारिका हॉटेलच्या जेवणापेक्षा जास्त चविष्ट वाटत होतं. पोटभर जेवलो, थोडा वेळ निवांत बसलो आणि हडसर किल्ल्याच्या सुंदर आठवणी मनात साठवत परतीच्या प्रवासाला निघालो. गड पूर्ण फिरून झाला होता, पोटभर जेवणही झालं होतं. आता वेळ होती परतीची. पण मन मात्र अजूनही या गडाच्या प्रत्येक दगडात, प्रत्येक पायरीत आणि प्रत्येक आठवणीत रमलं होतं. त्या अविस्मरणीय क्षणांना मनात साठवत आम्ही घराच्या दिशेने निघालो. तर मित्रांनो, प्रत्येक गड एक इतिहास सांगतो आणि प्रत्येक ट्रेक एक नवीन आठवण देऊन जातो. आज हडसर किल्ल्याचे सफर इथेच संपते, पण आपला प्रवास अजून खूप मोठा आहे. मित्रांनो, आपला चॅनल नवीन असल्यामुळे तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. तर या प्रवासाचा भाग व्हायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. तर भेटूया पुढच्या भन्नाट प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या, व्यवस्थित राहा. जय शिवराय. आवाज